या तालमीचा इतिहास फक्त सोलापूर नाही तर अख्ख्या महाराष्ट्राशी जोडलेला आहे. पपैया तालीम ही तालीम 1916 साली त्यावेळी सोलापूर स्पिनिंग आणि व्हीविंग मिल चालू होते. त्यावेळी इथल्या कामगारांसाठी एक शरीर स्वतंत्र राहावं आणि त्यांची प्रकृती चांगली राहावी या दृष्टिकोनातून त्या मालकांनी त्या ठिकाणी कामगारांसाठी ही तालीम सुरू केली. त्यावेळी तालमीचे वस्ताद पापय्या सर्जनकर हे या ठिकाणची सर्व व्यवस्था पाहत होते, म्हणून त्यांचं नाव या तालमीला पापय्या तालीम असं दिलेलं आहे. या तालमीच्या मार्फत दरवर्षी विविध प्रकारचे क्रीडा सामने, सामाजिक कार्य असे राबवतो. 1916 झाली ती आजपर्यंत अभेद्य अशी दगडी इमारत आहे आणि नुसती इमारतच भक्कम नाही तर येथील संस्कार आणि व्यायाम दोन्ही भक्कम आहेत. आतापर्यंत या ठिकाणी जे नामवंत हिंदकेसरी झाले त्या सगळ्यांनी इथं आपल्या इथं येऊन निवास केलेला आहे. त्याचं कारण एकच, इथलं वातावरण आणि इथले संस्कार त्यांना खूप आवडलेले आहेत, म्हणून ते या ठिकाणी आले की मुक्कामाला राहतात. उसकी भुजाएं चारों दिशाओं में तेज सा वो छाया, उसकी भुजाएं कहाँ से वो आया, चारों दिशाओं में तेज सा वो छाया. जर तुम्ही सोलापूरला आलात तर या तालमीला भेट द्यायचं विसरू नका.